काय सांगणार प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, लोकभावना तुमच्या सोबत आहे असं दिसतं, हे गर्दी बघून काय प्रतिक्रिया काय? आमच्या चारही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं मी सिद्धार्थ आहे, माजी महापौर वैशालीताई गोडेकर आहेत, सारिकाताई मासुळकर आहेत. चौघांचे आमच्या प्रभागात चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे. चौघांना चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांचा प्रतिसाद बघून असं 100% सांगतो आमचं पॅनल हा जास्तीत जास्त बहुमताने निवडून येईल. अनेक प्रभागामध्ये आम्हाला अशी गोष्ट जाणवली, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागात जाऊन आम्ही बाईट घेतली, काही स्थानिक नागरिकांच्या बाईट घेतल्या. ते नागरिकांनी असं सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमचं येणार आणि जे काही बाकीचं भारतीय जनता पार्टीची नावं घेऊन त्यांनी त्याच्यावर टीका केली आणि म्हणजे हा हायकोर्ट जो आहे तो जिंकला पाहिजे आणि सातत्याने सांगितलं की तुमच्यासारख्या नगरसेवक एकदा असायलाच पाहिजे. हे प्रेम नेमकं याच्या पाठीमागचं गमत काय? एवढं प्रेम करणारे लोक तुमच्यासोबत. मी काल ती बाईट बघितली आज. आम्ही गेल्या 40 वर्षापासून माझ्या वडिलांना आम्ही या ठिकाणी या परिसरात काम करतोय. त्या लोकांना आम्ही त्यांच्या हक्काचं घर दिलेले, त्यांच्या 24 तास त्यांच्या सेवेला आम्ही हजर आहे आणि लोक जनता ही भाजपच्या कामाला आणि भाजपच्या नेत्यांना कंटाळलेली. आता प्रचार करतोय आपण, कसा प्रतिसाद मिळतो नागरिकांचा आपल्या प्रभागात? प्रतिसाद चांगला आहे. जिथं जाईल तिथं आपल्या पॅनलसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चांगलं वातावरण. शहरातील नागरिकांना आपण आपल्या वतीने काय आवाहन करणार आहात? शहरातील नागरिकांना यावेळेस आवाहन करतो की सगळ्यांनी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करून महापालिकेत बहुमत द्यावं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या हातात आपली महापालिकेची सत्ता द्यावी, जेणेकरून आधी जसा या शहराचा विकास झाला नियोजनबद्ध तसा विकास दादांच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि जी कर्जबाजारी आता महापालिका झालेली आहे, कर्जबाजारी न होता परत महापालिकेच्या ठेवी बँकेत ठेवता येईल अशी परिस्थिती दादा निर्माण करतील. काही नागरिकांच्या असंही तक्रारी होत्या, एका सोसायटीमध्ये वयोवृद्ध त्यांचे गेले होते आणि 10व्याचा कार्यक्रम होता. सोसायटी धारकांनी विनंती केली की इथं प्रचार करून कार्यक्रम तुम्ही करा, तरी देखील बीजेपीच्या लोकांनी हायदोस घातला, हलग्या वाजवल्या. अशा प्रचाराला तुम्ही काय म्हणा? नाही, बीजेपीचा अतिरेक चाललेला आहे. त्यांचा प्रचार कमी, भांडणं, दमदाट्या, आरडाओरडा, लोकांना दम देणं, त्यांना प्रचार सोडून ह्याच गोष्टी सुचतात. त्यांचे नेतेही प्रचारामध्ये डान्स करतात असं मी बघितलेले.